काय रे, एवढ्या लवकर उठलास? दादा माझी झोप उडाली आहे, पण तुझ्यामुळे. जरा मला नीट सांगशील मैत्रीस आणि तुझं काय चाललंय ते? थांब सांगतो. तू आमच्या दोघांच्या मध्ये जर नाक खुपसलं ना, तुला इतका मारीन की 7 जन्म लक्षात ठेवशील. कळलं का? मार तर तू खाल्लायस रे दादा प्रेमात, आणि मला आता कळलंय सगळं. अच्छा, तुला कळलंय का सगळं? काय कळलं तुला? हे बघ मला कळलंय की तुझं आणि मैत्रिणीचं ब्रेकअप झालंय. हे कसं कळलं तुला? दादा वा. काय रे? लेफ्ट लेफ्ट लेफ्ट. काय रे घाबरवता? पाठ दुखत होती ना त्याची. अरे दादा बस झालं रे, रडायला येईल नाही तर मला. तेच हवंय मला. अशी अगदी ना राम लक्ष्मणाची जोडी दिसते. मग वाटलं काय तुला? माझे पोर आहेत शेवटी, ते काय झालं तरी. तरी मी नलू ह्या सौमित्राच्या बारशाच्या वेळेस तुला सांगत होतो याचं नाव आपण राम ठेवू, कारण मला माहिती होतं दुसराही मुलगाच होणार आहे आपल्याला. मग कशी राम लक्ष्मणाची जोडी शोभली असती की नाही मस्त पैकी. तुम्हाला माहित होतं दुसरा मुलगा होणार आहे? काही बघा. नाही उपमा म्हणून ठीक आहे, राम लक्ष्मण वगैरे, पण ही जी नावं आहेत ना ह्यांची, सौमित्र आणि विघ्नेश, खूप छान आहेत. अगं बाई, उपम्यावरून आठवलं, मी पोहे केले आहेत, गार होतील. चला चला लवकर खायला, लवकर चला हा, नाही तर दशरथराव फस्त करतील. आलो. अरे वा नलू, तुलाही चांगल्या कोटे आणि विनोद सुचायला लागलेत की आजकाल. ए चला रे पोराव, लवकर लवकर चला, तर भूक लागली. चला पोहे खायचे, चला चला. महत्वाचं काम काय रे दादा? पटकन सांगायचं काय? कशामुळे कळलं? हे बघ मला कळलंय, मला कसं तरी कळलंय, पण तू आता मला सोड, नाही तरी आई बाबांना कळेल. किती पैसे हवेत तुला आता? चेक घेतोस का? आणि चेक देतो लिहून तुला. दादा पैसे वगैरे नकोत रे मला. मला तुझी काळजी वाटते. मला फक्त सांग हे सगळं कसं घडलं. हिच्यामुळे झालंय का हे सगळं? तू परत माझ्यावर पाळत ठेवतो तास, परत माझ्यावर पाळत ठेवतो. हे बघ तुझ्या काळजीसाठी मी पाळत ठेवत होतो. कसली काळजी? मला सांग ना, हे सगळं हिच्यामुळे झालंय का? ते हिच्यामुळे नाही रे झालंय. कसं सांगू तुला? हिच्यामुळे नाही झालंय. ती मैत्री त्या माताजींच्या वर्कशॉपला गेली ना, तिकडून आल्यापासून ती जरा विचित्रच वागायला लागली. काय आडावडीक चालली, जरा थोडं धीर धरा ना मग तुमचं. कसा आहेस दादा? मी बरा आहे, पण तुला काय अशी धाड भरली? कुठे काय, मला काय झालंय? मी ठणठणीत आहे एकदम. तुला ठणठणीत चोपला पाहिजे. साखरपुड्याची तारीख माझ्या या जन्मात तरी ठरणार आहे का नाही? कसा वाटता? आम्हाला छानच वाटतंय, पण आम्ही साडीत कशा वाटतोय हे महत्वाचं. ऍक्च्युली आजी बऱ्या दिसतोय ना आम्ही? बऱ्या दिसतो? अगो नक्षत्र आणि दिसतास दोघं. खरंच? मला तर इतकं टेन्शन आलं होतं ना, म्हणजे याआधी कधी मी साडी नेसली नाहीये ना. हो ना, आता फक्त ही कॅरी करायला जमली म्हणजे मिळवलं. पल्लू पल्लू पल्लू, तू बिलीव्ह पण नाही करणार, माझ्या आयुष्यात थोड्या वेळाने काय घडलं ते. नीतू, काय झालंय? तू एवढी एक्साइटेड आहेस, किंचाळतेस, प्लीज सांग काय झालंय? पल्लू, म्हणजे मला ना खरंच विश्वासच बसत नाही की खरंच माझ्या आयुष्यात घडतंय. कमी स्वप्नात आहे. नीतू प्लीज, अगं मला कळेल अशा भाषेत सांग प्लीज, लवकर. आय एम ऑल्सो गेटिंग एक्साइटेड. प्लीज सिट डाऊन.
तर तुमच्या एक्झॉटिक डेट करता आम्ही हे टेबल फायनल केलंय. वाव अभया हे टेबल नको. का हे खूप मोठं होतं यार, म्हणजे नाही असं दे ना मोठं प्रशस्त एकदम. हा तसं नाही रे, असं छोटं पाहिजे, कॉम्पॅक्ट. यार प्रत्येक गोष्टीचं एक्झाम्पल द्यायला लागते. हे बघ, हा हा असा हात घेतला, केवढं लांब होतोय, केवढं लांब होतोय, ते जरा असं इथे. ओके